अध्यात्म रामायण युद्धकांड अष्टम सर्ग कुंभकर्ण वध मुक्त भावानुवाद। महादेवजी म्हणाले, हे पार्वती, कुंभकर्णाची वचने ऐकून रागानेच भुया चढवून रावणाने आपले मुख भयंकर आणि विकृतसे केले। तो रागाने आसनावरून उडी मारतो की काय असे वाटू लागले। तो द्वेषाने कुंभकर्णाच म्हणू लागला, तू तर अति शहाणा आहेस, हे ज्ञात आहे मला। मी तुझ्याकडून ज्ञानामृत प्राशन करण्यासाठी तुला बोलावलेले नाही। माझी आतापर्यंत केलेली कृती मान्य असेल तरच, तुला रुचली असेल तरच तू युद्धात भाग घ्यावास, नाहीतर तू सरळ निद्रा घेण्यास जावे, कारण निद्रा तुला आता सतावतच की असेल। रावणास क्रुद्ध झाल्याचे पाहून पर्वताप्रमाणे प्रचंड शरीरधारी कुंभकर्ण लंकेचा तट ओलांडून बाहेर युद्धक्षेत्री आला नि वानर सैन्याला भिविण्यास्तव मोठ्याने गर्जना करीत समुद्रासही आपल्या त्या भयंकर नादाने त्याने भारून टाकले। क्रोधानेच दोन्ही हातांनी वानरांना पकडून त्यांना खाऊन टाकत तो त्यांना नष्ट करू लागला। त्यावेळी तो एखाद्या पंख असणाऱ्या पर्वतासम भासत होता। यमराज दिसताच लोक पळू लागतात, त्याप्रमाणेच त्यास पाहून भीतीने सर्व वानर सैन्य पळू लागले। त्यावेळी महाबलवान कुंभकर्णाने हाती मुदगल घेऊन आक्रमण आरंभले। संधी साधून वानरांना ठार करीत तावडीत सापडणाऱ्यांना खाऊन टाकीत, तसेच मुदगर फिरवीत जणू वानर सैन्याचे चूर्णच तो करीत होता। कुंभकर्णास पाहताच विभीषणाने आपल्या मोठ्या बंधूचे चरणांना स्पर्श करून वंदन केले। विभीषण त्यास म्हणाला, हे महाबुद्धिमंता, मी तुझा भाऊ विभीषण आहे, माझ्यावर दया करावीस। हे बंधू, मी रावणास अनेक प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला की श्रीराम हे प्रत्यक्ष जनार्दन आहेत, तू त्यांना सीता परत करावीस। मात्र त्याने माझे न ऐकता उलट तलवार उगारून माझ्या अंगावर येऊन लत्ता प्रहार करून मला मंत्र्यासमोर अपमान करून हाकलले। तेव्हा मी माझ्या 4 मंत्र्यासह श्रीरामांना शरण आलो। विभीषणाचे असे बोलणे ऐकून त्याने विभीषणात प्रेमाने आलिंगन दिले आणि म्हणाला, वत्सा, श्रीरामांचे चरणांचा आश्रय घेऊन तू आपल्या कुळाच्या संरक्षणास्तव तसेच राक्षस जनांचे हितास्तव जिवंतच राहावे। तू तर महान भगवत भक्त आहेस असे मी पूर्वी नारदांचे तोंडूनही ऐकलेले आहे। बाबरे, तू आता जावे। या रणमदाने माझे डोळे धुंदावलेले असल्यामुळे मला आता आपला आणि परकाचा भेदही जाणवत नाही। कुंभकर्ण असं म्हणतात विभीषणाचे मुखावर अश्रू ओघळू लागले। आपल्या बंधूच पुन्हा वंदन करून तो श्रीरामांचे समीप चिंताग्रस्त होऊन उभा राहिला। इकडे कुंभकर्ण आपल्या हातापायांनी वानर सैन्य चिरडीत आणि गर्जनाही करीत एखाद्या मदमस्त हत्तीप्रमाणेच वानर सैन्यामध्ये निर्भयपणे फिरू लागला। त्या कुंभकर्णास पाहून क्रोधित झालेल्या श्रीरामांनी हाती वायव्य अस्त्र घेऊन दक्षता पूर्णतेने त्याचे वर सोडले। त्या अस्त्राने कुंभकर्णाचा मुदगलधारी उजवा बाहू नष्ट केला। त्यामुळे तो रागाने मोठ्याने गर्जना करू लागला। अनेक वानरांना चिरडीत त्याच्या तुटलेला हात भूमीवर पडला। श्रीरामांचे समीप असणारे सर्व वानर भीतीने कापू लागले। श्रीरामांनाच ठार करण्यास्तव तो त्यांचे दिशेने धावला।
तेव्हा राघवांनी अस्त्राने त्याचा डावा हात हाती घेतलेला शाल वृक्षासह तोडून टाकला. दोन्ही हात गमावूनही आपल्या दिशेने येणाऱ्या कुंभकर्णाचे दोन्ही पाय श्रीरामांनी एका अर्धचंद्राकृती बाण वापरून तोडून टाकले. तेव्हा ते तुटलेले पाय लंकेच्या द्वारीस की जाऊन पडले. राहू जसा चंद्रास गिळण्यात त्याचेकडे धावतो त्याप्रमाणेच दोन्ही हात पाय गमावूनही कुंभकर्ण वडवानलाप्रमाणेच आपले विस्तीर्ण मुख पसरून गर्जना करीत श्रीरामांच्या दिशेने सरपटतच येऊ लागला. तेव्हा श्रीरामांनी 30 टोके असणाऱ्या बाणांनी त्याचे तोंड भरून टाकले. त्याचे तोंड बाणांनी भरून गेलेमुळे तो आक्रोश करू लागला. त्यानंतर वज्र किंवा विद्युतलताप्रमाणे तेजस्वी ऐंद्र बाण श्रीरामांनी त्याचे वधास्तव सोडला. इंद्राने वज्राने वृतासुराचे मस्तक तोडलेल्या प्रमाणेच कुंभकर्णाचे कुंडल आणि दाढा चमकत होत्या. त्याचे पर्वताप्रमाणे असणारे मस्तक तुटून लंकेच्या द्वारीच जाऊन पडले. त्याचे धड महासागरी पडले. त्याच्या महामस्तकाने लंकेचे द्वारच बंद झाले. तसेच त्याचे धडाने सागरातील नक्र आदी जलचरांचे चूर्ण करून टाकले. तेव्हा ऋषींचे सह देवता आणि अप्सरा सहित गंधर्व, नाग, पक्षी, सिद्ध, यक्ष, गुह्य हे सर्वच आनंदित झालेने फुलांचा वर्षाव करीत राघवांची स्तुती करू लागले. त्याच वेळी स्वतःच्या तेजाने सर्व दिशांना प्रकाशित करत देवर्षी नारद श्रीरामांचे दर्शन घेण्यास आकाशातून त्वरेने खाली पृथ्वीवर अवतरले. नंतर नीलकमलाप्रमाणे श्यामवर्णी मनोहर शरीर धनुष्य धारण केलेल्या किंचित लाल असणारे विशाल नेत्री, ज्यांनी एका हाताने ऐंद्र अस्त्र धारण केलेले, जे आपल्या दयार्द दृष्टीने बाणांनी जखमी आणि त्रस्त झालेल्या वानरांकडे पाहत होते, अशा श्रीरामांना पाहून नारदांनी भक्तीने गदगद होऊन त्यांची स्तुती आरंभ केली. नारद म्हणाले, सर्ग 8. पुढे सुरू. या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.